शरद पवार जेव्हा एखादं वाक्य बोलतात, एखादी प्रतिक्रिया देतात, तेव्हा ज्याला जसा हवा तसा अर्थ काढता येतो हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आणि अशा प्रत्येक अर्थांना डिनाय करण्याचा म्हणजे डिनायबिलिटीचा हक्क ते राखून ठेवतात हे सुद्धा आपण पाहिलंय. लोकसभेत 13-14 जागा जिंकत महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ झाला. 9 जागा जिंकत उद्धव ठाकरे दुसऱ्या क्रमांकावर आले, तर 8 जागा जिंकत पवारांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. आपण कितीही पवारांच्या स्ट्राईक रेटची तारीफ केली तरी जास्त जागा तर काँग्रेसकडे आहेत ही वस्तुस्थिती आहे. आणि हीच आकडेवारी विधानसभेत जागा वाटपासाठी काँग्रेस वापरेल अशी चिन्ह आहेत. किंबहुना पवारांना या गोष्टीचा अंदाज आहे. त्यामुळेच लोकसभेला 2 पावलं मागे घेतली, पण विधानसभेला घेऊच असं नाही, हा इशारा पवारांनी कमी शब्दात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला दिला आहे. देशात आणि राज्यात आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस हा इशारा किती गांभीर्यानं घेते यावर मवियाची जागांची बोलणी अवलंबून असते.